मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. आज जरा लवकर उठलोय. व्ह्यू तर काय शेवट दिसायला आहे. व्ह्यू दाखवतो तुम्हाला. इकडे बघा, कारखाना आहे. खरंच सूर्य उगवताना आणि सूर्य मावळताना व्ह्यू काय शेवटच दिसतात. शेवट म्हणजे शेवट. कारखाना पण आज फुल जोरात आहे. इकडे सूर्योदय होताना आहे आणि इकडे बघा हे पश्चिम साईडला वारं पण तसं गार सुटलेलं आहे. सूर्योदयासाठी टाइमलॅप्स लावून ठेवतो आणि मी आंघोळ करून येतो. Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. आंघोळ करायचं जरा पुढे ढकलं बघा, कारण आपला आज कॉलेजचा दिवस आहे आणि सकाळ सकाळी थोडी कामं आहेत. मग आंघोळ केल्यावर आणि अंग घाण होते म्हणताना आंघोळ करायचं पुढे ढकलले. आता सगळ्यात पहिलं आपल्याला पाण्याचं नियोजन लावायचं आहे. पाण्याचं नियोजन म्हणजे सिंगल पिचची मोटर चालू करतो सगळ्यात पहिला. ओके, पाणी वर आले बा विहिरीत. आता उसाच्या 3 नंबरच्या कॉकला पाणी सुरू आहे. 3 नंबरचं बंद करून 2 नंबरच्या सोडायचं आहे. केलं बघा उसाला पाणी चालू. मक्का पण परवा दिवशी भिजवलेलं त्याच्या अजून ओला आहे बघा. मक्याला उगवून पण यायला लागले बघा. आता कुठं दिसायला लागले. पाणी सोडायचं काम झालं बघा ओके मध्ये. आता काम नंबर 2 म्हणजे आपल्याला त्या विहीर बसल्या पट्ट्याला सरा सोडायच्या आहेत आणि सरा सोडायसाठी तो फोन लागणार होता. मग सूत्रांच्या हिशोबाने खबर लागली की तो फोन पोपट काकांच्या ट्रॅक्टरला जोडलेला आहे. मग माझं आता सोडायचं आणि जोडायचं तर ताप वाजला आहे. आता मी जाऊन तोच ट्रॅक्टर घेऊन येणार आहे. आले बघा घरापाशी. काकांनी सरा सोडायचं तर कॅन्सल करायला सांगितलीत. सऱ्या आल्यावर सोड म्हणून सांगितल्यात. आता आपला आजचा दिवस कॉलेजचा आहे. फटाफटमध्ये आंघोळ करून येतो. झाली बघा आंघोळी. कॉलेजसाठी तयार पण झालो आहे. आता दाजींची वाट बघालोय. आलेत बघा दाजी. चाललोय प्रीतमला गावात सोडायचं आहे आणि आम्ही जाणार आहे पुढे मिरचीला. दाजींना बाय बाय म्हणून मी चाललोय मार्केटकडं. चालत उद्यानपाशी आलोय. आता पोरं येऊपर्यंत उद्यानमध्ये बसणार आहे. खूप वेळ झाला उद्यानमध्ये बसलोय. पोरांचा फोन आला तर आता बाहेर आल्यात. आता चाललोय बाहेर. आलीत बघा पोरं. चाललोय बघा कॉलेजला. आले बघा कॉलेजमध्ये.
आमच्या वार्डाचे अधिकृत उमेदवार साकीबय्या शेख यांचं चिन्ह आहे विमलपुरी. साकीबय्या शेख यांचा वार्ड क्रमांक 11 मध्ये अपक्ष उमेदवार फॉर्म भरलेला आहे. आपण सगळ्यांनी यांच्या बटनासमोर जे साकीबय्यांना मतदान करेल त्यांना दररोज 20 रुपयाची 3 पुड्या आणि त्यांच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा ही आमची अपेक्षा आहे आणि आम्ही त्यांना बिनविरोधी पाठिंबा करत आहोत. त्यांच्या बास आणि आमचे भाऊ बस आहेत काँग्रेस, BJP, शिंदेगड, ठाकरे गट कुठेही न जाता अपक्ष फॉर्म भरलेले आहेत. त्यामुळे हवा गुणाचं पण मटण पण दाबा उमेदचं मटण. पहिलं प्रॅक्टिकल तर ऑफ पडले, तोपर्यंत बॉलने खेळत बसली वर्गात. कॉलेजमध्ये मॅथमॅटिक्स डे आहे बघा. कॉलेजला येऊन फुल टाइम वेस्ट झाला, एक पण लेक्चर झालं नाही, जे होतं ते पण कॅन्सल झालं. आता चाललोय घरला. घराकडे चाललो तो, एक ब्रेक दिला वडापावसाठी. सोडले बघा यांना. आता चाललोय मी. प्रीतम याला न्यायला. आला बघा प्रीतम पण. प्रीतम त्यांना रस्त्यातच सोडून आलोय. घरापाशी येऊन बॅग ठेवून चाललोय आर्गेला. आर्गेच्या कॉलेजचं गॅदरिंग आहे आमच्या जुन्या कॉलेजचं. मी आणि समाधान चाललोय. आर्गेल तर आलोय बघा. गॅदरिंग जायच्या आधी हनुमान दादा आलोय. मी आणि समय प्रीतम त्यांनी गेलात कॉलेजमध्ये. आले बघा कॉलेजपाशी. कॉपीराईट या नको म्हणताना एक्सटर्नल ऑडिओ पण ॲड करता ह्याच्यात, कारण ह्या साऊंडमुळे कॉपीराईट येण्याची शक्यता आहे. झालं बघा गॅदरिंग. चाललोय गावात. सम्याचा घोडा घेऊन चाललोय घरला. व्ह्यू बघून घ्या कसं दिसालाय. घरातून जेवण तेन झालं बघा. समाधानची गाडी होती माझ्याकडे आहे म्हणताना फिरवायचं म्हणतं थोड्याला फाटीवर घेऊन चाललोय. फाटीकडे जाऊन आली बघा घरापाशी. अमरदादा आल्यात. अमरदादांची मोटर काढायच्या बाहेर. पोरं सगळी गोळा करून चालली मोटर काढायला. मोटर ट्रॅक्टरनं ओढायची आहे. युवराजची चावी घेतल्या बघा. आता याला ढकलून चालू करायचं. घेतलंय बघा ट्रॅक्टर. आता चाललोय अमरदादाच्या रानाकडं. छोटं बे घावला बघा आज. काढल्या बघा मोटर. ट्रॅक्टर बंद करून चालत नाही म्हणताना मी घरला चाललो. आता लावले बघा होतं तिथं वरंगळीला. पोरं पण मोटर वर काढून आल्यात. आता आर्गेल चालू छोट्या बॅग संग दाब दळायला. अमर सामान कडायला घे गाडी. कसा आहे अमर दादा? मगाशी माझं मी पण आलतो. आता छोटा बैल घेऊन आलो बघा. घेतलं बघा दळप आणि गुळ घेतलाय. आता चाललोय घराकडे. छोटा भाई आलता घरापाशी सोडायला. घरापाशी आलो ते काकाने लगेच वर मक्क्यात लावून दिलं. वर मक्क्यातलं पाणी चालू करायचं होतं. चार्जिंगवरची स्कूटी घेतलो आणि लगेच आलोय मक्क्यात मी आणि अर्जुन दादा. काकाने सरळ सांगितल्यात पैपा सगळ्या वळीत पाहिजेत आणि वळीत जर नसल्या तर सुट्टी नाही म्हणून सांगितल्यात. 2 आड ओळ चापचायला लागणार आहे सगळी. एक बटन बंद आहेत बघा. त्याला खाली दगड ठेवून असं वरनं मारला की आपोआप चालू होतात. झालं बघा चालू बटन. केलं बघा पैपा सगळ्या व्यवस्थित. काव खायचं तर काय काम झालं नाही. तरी पण बघायचं उद्या सकाळी काही चूक झाली असली तर. तशी चूक काय मी काही मागे ठेवली नाही सोडा. आलोय बघा घरापाशी. आता सिंगल पीचची मोटर बंद करायची आहे.
ओके झाली बघा कामं सगळी. आता जेवण करून व्लॉग एडिटिंग करून झोपून टाकणार आहे. आपला व्लॉग इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.